नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार 19 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज. मान्सून वेळे अगोदर अंदमानात दाखल झाला. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसातच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. IMDने 26 मे रोजी सांगितलं होतं. मात्र आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं जवळपास 24 ते 26 मे दरम्यानच येणार आहे. म्हणजे 2 दिवस अगोदर मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. कारण बंगालचा उपसागर असेल या ठिकाणी ही समुद्राची जी ॲक्टिव्हिटीज असेल त्याच्यामध्ये वाढ झाली. यासोबत अरबी समुद्रामध्ये ज्याला अरबी समुद्रामध्ये वाऱ्याची दिशा आणि ॲक्टिव्हिटी वाढतात त्यावेळेला मान्सूनचा जो पश्चिमी शिरा असतो या ठिकाणी त्याचं जो अंतर असेल ते हळूहळू केरळ साईडला सरकत असतं. तसेच वातावरण आता अनुकूल होत आहे. त्यामुळे मान्सूनचा जो पुढचा प्रवास असेल तो लवकरच केरळपर्यंत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याच्या बहुतांश भागामध्ये आता हीटवेव्ह राहणार आहे. याचबरोबर काही अंशी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पूर्व मान्सून पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. सर्वप्रथम वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर आपण पाहिलं उत्तर भारतामध्ये या ठिकाणी एक WD आहे. हा वेस्ट हलक्या स्वरूपाचा आहे. त्याचा गिलगिट बाल्टिस्तान असेल या ठिकाणी तसे लेह लडाख असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर राजस्थान असेल, गुजरात असेल आणि मराठवाडा तसेच मध्य प्रदेशचा बहुतांश भाग या ठिकाणी प्रचंड गरमी आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर पश्चिम बंगाल असेल, उत्तर प्रदेशचा जो पूर्व भाग असेल हा संपूर्ण पट्टा या भागामध्ये वारं जे आहे ते अतिशय जास्त राहील. त्या ठिकाणी लाईटिंग थंडरस्टॉर्मची खूप प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज रात्रीचा असं आणि सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर आज रात्री सांगलीचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये जत असेल, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, वाळवा, त्याचबरोबर शिराळ असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, पलूस असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. लाईटिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळणार. काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर कोल्हापूरचाही संपूर्ण जिल्हा, चंदगड असेल, आजरा, गडिंग्लज, बुद्रगड असेल, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडीमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच सिंधुदुर्गचा जो पूर्व भाग असेल, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, वैभववाडी याही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे मंगळवेढा असेल, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शीमध्ये हा हलक्या स्वरूपात ढगांचं वातावरण पाहायला मिळतं. धाराशिव जर पाहिलं धाराशिवचा उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग, निलंगा असेल, औसा असेल या ठिकाणी ही पावसाच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर उत्तरेचा भाग जर पाहिला, धाराशिवचा उत्तरे भाग, कळंब असेल, भूम असेल, हलक्या स्वरूपाचं ढगांचं वातावरण पाहायला मिळते. अहिल्यानगरमध्ये पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये ही ढगांची व्याप्ती आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर हिंगोली, परभणी आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग या ठिकाणी ही विखुरल्या स्वरूपात ढग आपल्याला पाहायला मिळतात. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग, सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल, राजुरी, गोडपिंपरी, वणी असेल, मोरेगाव असेल या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याच्या पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची थोडीशी व्याप्ती पाहायला मिळते आणि टेम्परेचरमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळणार आहे. टेम्परेचरचं स्वरूपात पाहिलं तर वर्धा, त्याचबरोबर यवतमाळ असेल, चंद्रपूर असेल या ठिकाणी तापमान हे जवळपास 45 डिग्रीच्या वरती जाणार. काही ठिकाणी 46-47 डिग्रीचं असं जाणार. त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर पावसाचं जर पाहिलं तर सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल, शिराळा तालुका असेल, याचबरोबर खानापूर असेल, याचबरोबर वाळव्याचा काही भाग असेल, तासगावचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. कोल्हापूरचा संपूर्ण घाटमध्ये भाग असेल, याच्यामध्ये बुद्रगड असेल, आजरा असेल, चंदगड असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. शिरोळमध्येही पाऊस पाहायला मिळेल. संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग संपूर्ण असेल. या ठिकाणी काही प्रमाणात ढग वाढणार आहेत व लाईटिंग थंडरस्टॉर्म सहित काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच साताऱ्याचा पश्चिम भाग असेल म्हणजे कराड असेल, त्याचबरोबर पाटणचा काही भाग असेल, महाबळेश्वर वाईचा काही भाग असेल या ठिकाणी काही अंशी ढगांची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी यवतमाळ असेल, वर्धा असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी हीट वेव्ह अतिशय जास्त आहे. रात्रीचंही तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळणार, वाम नाही त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. तसेच नागपूर, अमरावती आणि अकोला याचबरोबर हिंगोली असेल आणि परभणी असेल या ठिकाणी ही हीट वेव्हचा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे. याचबरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सातारा या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. त्याचबरोबर सांगली असेल, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे आणि रायगडचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी ही काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्याही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.
बेल आयकॉन करा. धन्यवाद.